नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. केटेचम महाविद्यालय राज्यशास्त्र विभाग एम ए भाग 2 सेमिस्टर 3 या वर्गासाठी मी प्राध्यापक गणेश सुखदेव रोडे आपल्या सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, मॉडर्न पॉलिटिकल थॉट या विषयाच्या अंतर्गत पंडित जवाहरलाल नेहरू यांचे आपण विविध विचारांच्या संदर्भात आढावा घेत आहोत. त्यामध्ये मागील काही भागात आपण पंडित जवाहरलाल नेहरू यांचे राष्ट्रवाद, आंतरराष्ट्रवाद व लोकशाही विषयक विचारांचा आपण आढावा घेतला. आजच्या भागामध्ये आपण पंडित नेहरूंचे समाजवाद विषयक असलेले जे विचार होते ते आपण जाणून घेऊया. खरं तर पंडित जवाहरलाल नेहरू जेव्हा महाविद्यालयीन शिक्षण घेत होते तेव्हापासूनच त्यांचा समाजवादाकडे झुकलेला कल आपल्याला दिसून येतो आणि हे स्वतः त्यांनी त्यांच्या आत्मचरित्रात नमूद केलेलं आहे. परंतु त्याचबरोबर त्यांनी असंही कबूल केलं आहे की तेव्हाचे ते जे विचार होते ते प्रत्यक्ष व्यवहारापेक्षा पुस्तकी ज्ञानावर अधिक आधारलेले होते. म्हणजे भूतदयेवर अधिष्ठित झालेल्या आदर्शवादी व अस्पृष्ट अशा कल्पना लहरी या स्वरूपात ते होते. त्यांना शास्त्रीय परिणिती प्राप्त झालेली नव्हती आणि पुढे या पुस्तकी ज्ञानाला प्रत्यक्ष अनुभवाची जोड मिळत गेलेली आपल्याला दिसून येते. साम्यवादाकडे स्वभावतः ओढ आणि भारताच्या प्रश्नांचा जागतिक संदर्भात विचार करण्यातून त्याला पुष्टी मिळालेली दिसून येते. समाजवादी रशियाची जमेची बाजू असेल किंवा रशिया भारत या दोन्ही देशातील प्रश्नांचं जवळजवळ सारखं असं स्वरूप असेल किंवा मार्क्सवादी विचारसरणीची त्यांच्या मनावर रुजलेलं खोलवर रुजलेली तत्त्व असतील आणि एक जागतिक राजकारणाचा साम्यवादाच्या दिशेने त्या काळात सुरू असलेला जो प्रवास होता, जो ओघ होता, त्या सर्वातून तसंच राजकीय स्वातंत्र्यापेक्षा सामाजिक स्वातंत्र्याचं अधिक व मौलिक वाटणारं महत्त्व अशा विविध गोष्टी आहे की ज्या गोष्टींमधून नेहरूंचा समाजवादाचं मूळ आपल्याला तिथे शोधता येतं. ब्रिटिश सत्तेखाली भारताच्या सामाजिक आर्थिक वस्तुस्थितीने समाजवादावरील त्यांच्या निष्ठा आणखीन बळकट झालेल्या आपल्याला दिसतात. प्रदीर्घ गुलामगिरीनं व पारतंत्र्याने या राष्ट्राचं चैतन्य शोषून त्याला नैतिकदृष्ट्या अधपतनाच्या खाईत लोटलेलं आहेत, दारिद्र्याच्या गर्तेत फेकलेलं आहेत आणि आपल्या स्वार्थी व राजकीय आर्थिक महत्त्वाकांक्षांच्या पूर्तीसाठी ह्या राष्ट्राचं स्वास्थ्यपूर्ण व स्वयंपूर्ण गणराज्यात्मक ग्रामजीवन आणि हस्तकला ग्रामोद्योग प्रधान अर्थव्यवस्था पायाखाली चिरडलेली आहेत. जमीनदारी सुरू करून जमीन मालकीची संपूर्ण कल्पनाच बदलून टाकलेली आहेत. सहकारधिष्ठित समाज जीवनाला सुरुंग लावलेला आहेत. नवसधन मालकांचा एक स्वामिनिष्ठ वर्ग निर्माण करून त्या वर्गाला शोषण कार्यात सहभागी करून घेतलेला आहेत. अशी भूमिका नेहरूंनी ब्रिटिश सत्तेविरुद्ध घेतलेली होती. कारण ब्रिटिश सत्तेच्या काळामध्ये नेहरूंच्या मते त्यांची समाजवादावरची निष्ठा का वाढत गेली, कारण भारताच्या आर्थिक आणि सामाजिक वस्तुस्थितीचं जे चित्र होतं ते ह्या सगळ्या गोष्टींमध्ये बदललेलं होतं. इथलं ग्रामजीवन, इथलं हस्तकला उद्योग असतील, इथं ग्राम उद्योगांवर आधारलेली अर्थव्यवस्था असेल किंवा नव्यानं जमीनदारी सुरू करून जमीनदार आणि मालक यांची जी व्यवस्था इथे निर्माण केलेली आहेत, याच्यातून भारताला समाजवादाची गरज नेहरूंना वाटायला लागली. नेहरू असंही म्हणतात पुढे की खेड्यांची, शेतीची बेसुमार दुरावस्था ह्या ब्रिटिश सत्तेच्या काळात झाली. प्रत्यक्ष दारिद्र्याच्या दर्शनानं नेहरू अत्यंत व्यथित आपल्याला झालेले दिसून येतात. त्यांच्या दारिद्र्याकडे आणि अपरंपार कृतज्ञतेकडे पाहिलं की नेहरू असं म्हणतात की माझं अंतःकरण दुःखानं आणि लज्जेने भरून येईल. माझ्या सुखासीन आणि निष्काळजी आयुष्याचा विचार मनात आला की लज्जा वाटते. नग्न, उपाशी, पिळलेल्या आणि गांजलेल्या हिंदुस्थानचं नवेच चित्र माझ्या दृष्टीसमोर उभं राहिलेलं आहे. नेहरू हे स्वतः नेहरूंच्या तोंडची वाक्य आपल्याला सांगता येतील.
आणि मग ते असंही म्हणतात की मजुरांच्या आणि भूमिहीन शेतकऱ्यांच्या दैन्याचं हे प्रत्यंतर आलं जेव्हा नेहरूंना, तेव्हा त्यांचा विचार प्राधान्यानं प्राधान्याने करणारे जे राजकारण आहे ते राजकारणाची कास धरण्याची प्रेरणा त्यांना त्यातून मिळालेली दिसते. त्यांची पिळवणूक करण्यात परकीय राज्यकर्त्यांबरोबरच नेहरू म्हणतात की ह्या सगळ्या गोष्टीला, ह्या पिळवणूक करण्याला परकीय राज्यकर्त्यांबरोबर स्वकीय उच्चवर्गीयांचाही मोठा हात असल्याचं नेहरूंच्या हे लक्षात आलं होतं. त्याचबरोबर शेतकऱ्यांची बंड चिराडण्यात सरकारचे हात जमीनदार आणि तालुकादारही बळकट करतात हे नेहरूंनी जवळून अनुभवलं होतं, पाहिलं होतं. कुळांचे अनेक प्रश्न त्यांना समजले होते. त्यांच्या श्रमाचा मोबदला इतरांच्याच घरात जाताना नेहरूंना दिसला होता. कर्जापोटी आपलं सर्वस्व गमावताना त्यांनी कित्येकांना पाहिलेलं होतं. आणि औद्योगिक कामगार इतका वाढला होता की रशियन राज्यक्रांतीमुळे त्या वर्गाला एक महत्त्व आलं होतं. त्यांची स्थिती अगदी शोचनीय असल्याचं नेहरूंना आढळलं होतं. आणि म्हणूनच सामाजिक आर्थिक परिवर्तनाची निकड पंडित जवाहरलाल नेहरूंना त्यातून जाणवलेली. ही सगळी व्यवस्था त्यांनी अनुभवली, बघितली, त्याचं त्यांनी आकलन करून घेतलं आणि मग ते ह्या निष्कर्षापर्यंत पोहोचले की काय, ह्या समाजामध्ये आता सामाजिक आर्थिक परिवर्तनाची गरज आहे हे नेहरूंना जाणवलं. त्यांनी मग समाजवादाचा प्रसार करण्याचं कार्य सुरू केलं पंडित जवाहरलाल नेहरूंनी. आणि विशेषतः हे कार्य त्यांनी कुठे सुरू केलं तर बुद्धिजीवी वर्गावर व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर त्यांनी समाजवादाचे तत्त्वज्ञान खोल बिंबवण्याचा प्रयत्न केला. नेहरू स्वतः असं म्हणतात की मी स्पष्टच सांगतो, मी समाजवादावर आणि गणराज्य पद्धतीवर विश्वास बाळगतो. राजे राजवाड्यांवर नव्हे किंवा आधुनिक औद्योगिक राजे निर्माण करणाऱ्या ह्या व्यवस्थेवर नव्हे. या नव्या उद्योग सम्राटांच्या हाती माणसांच्या जीवनावर व भवितव्यावर नियंत्रण करण्याची एवढी प्रचंड सत्ता आहे की पूर्वीच्या काळच्या राजांना ती तेवढी कधीच शक्य झालेली नव्हती. जुन्या सरंजामशाही अमीर उमरावांप्रमाणेच या नव्या वर्गांचेही मार्ग लूटमार करण्याचेच आहे असं पंडित नेहरू ठणकावून सांगतात. म्हणजे काँग्रेसमध्ये नेहरूंच्या नेतृत्वाखाली याच्यानंतर एक डाव्या विचारसरणीचा गट निर्माण झालेला आपल्याला दिसून येतो. मात्र काहींच्या मते, काही विचारवंत असं म्हणतात की पंडित नेहरूंना समाजवादाचं असणारं हे जे आकर्षण होतं ते इतरांपेक्षा भिन्न होतं. त्यांच्या समाजवादी विचारसरणीचा जन्म पिळवणुकीवरील रागापेक्षा मुळात शांतता व आंतरराष्ट्रवाद यावरील निष्ठेतून झालेला दिसतो असं काही विचारवंत म्हणतात. आणि म्हणून भांडवलशाहीतील अकार्यक्षमता आणि विषमता यापेक्षा त्यामधील हिंसा आणि असभ्यता यामुळेच पंडित जवाहरलाल नेहरू हे भांडवलशाहीपासून दूर गेलेले दिसतात आपल्याला. बरेच सिद्धांतकार हा निष्कर्ष नेहरूंच्या बाबतीमध्ये काढताना आपल्याला दिसून येतात. समाजवादासंबंधी पंडित नेहरूंच्या ज्या कल्पना होत्या त्या अत्यंत स्पष्ट स्वरूपाच्या होत्या. म्हणजे काय की काँग्रेसने समाजवादाचा स्वीकार केल्यावर उजव्या काँग्रेसवाल्यांमध्ये गोंधळ निर्माण होणं किंवा इंग्रजीत स्वच्छ असणाऱ्या जो सोशलिझम ह्या शब्दाचे वेगवेगळे अर्थ लावले जाणं हे स्वाभाविक झालं होतं. पण म्हणजे जशी महात्मा गांधीजींच्या नैतिक आध्यात्मिक समाजवादापेक्षा पंडित जवाहरलाल नेहरू यांचा फलितवादी व शास्त्रीय समाजवाद हा अगदीच वेगळा, अगदीच निराळा असल्याचं आपल्याला दिसतं. समाजवाद म्हटल्यावर आपल्या डोळ्यासमोर जी आर्थिक रचना उभी राहते तिचा गांधीजींच्या समाजवादाशी काहीच संबंध नव्हता. त्यांच्या समाजवादाचा अर्थ गोंधळयुक्त मानवतावाद एवढाच होता असं नेहरूंनीच एका ठिकाणी एकदा म्हटलेलं होतं की गांधीजींचा समाजवाद हा गोंधळयुक्त मानवतावाद असा आहे. पण गांधीजींचा हृदय परिवर्तनावर विश्वास होता. नेहरूंच्या समाजवादात अशा गोष्टींना स्थान नव्हतं.
राष्ट्रवादी लढ्याची शक्ती समाजवादामुळे कमी होईल असं काँग्रेसच्या जुन्या नेत्यांना जे वाटत होतं, त्यापैकी कित्येकांना ती संकल्पना स्पष्ट नव्हती मुळात. कारण नेहरूंच्या कल्पना मात्र आपण जे आधी जी चर्चा केली त्याप्रमाणे प्रारंभापासून स्पष्ट दिसतात. म्हणजे 1936 साली एका पत्रात नेहरू असं लिहितात, काय लिहितात की समाजवाद म्हणजे अशी एक पद्धत की ज्यामध्ये भूमी आणि भूमीची फळं यांचा समाजाच्या हितासाठी अशा तऱ्हेचा उपयोग व्हावा की मिळणारा लाभ खाजगी मालमत्तेच्या अपघाताने न ठरता लोकांनी केलेल्या सेवेच्या प्रमाणात ठरावा. म्हणजे उत्पादन आणि वितरणाच्या साधनांचं राष्ट्रीयकरण करून त्याद्वारे आमूलाग्र स्वरूपाचे बदल घडवून आणणे हा त्यांच्या समाजवादाचा गाभा होता. पंडित नेहरूंच्या समाजवादाचा गाभा मूळ कोर कशात आहे तर नेहरूंना असं वाटतं की जे उत्पादन होतं ते आणि वितरणाची जी साधनं आहेत यांचं राष्ट्रीयकरण करून त्यात आमूलाग्र स्वरूपाचे बदल जर घडून आणता आले तर तो समाजवादाचा गाभा ठरेल. जमातवादाचं जर उदाहरण घेतलं तर जमातवादाने भारताचे स्वातंत्र्याचं आंदोलन पोखरण्यास प्रारंभ केलेला आपल्याला दिसून येतो. आणि जे कूपमंडूक धार्मिक कार्यक्रम म्हणजे अनेकांना व्यापक समाजवादी कार्यक्रमांपेक्षा अधिक महत्त्वाचे वाटू लागलेले होते त्या काळामध्ये. गरीब जनसामान्यांच्या ठिकाणी क्रांतिकारक झुंजारपणाचे संस्कार करण्याच्या दृष्टीनं राजकीय स्वातंत्र्याबरोबरच आर्थिक शोषण मुक्तीवरही भर देण्याचा आग्रह पंडित जवाहरलाल नेहरू यांनी धरलेला दिसतो आपल्याला. म्हणजे नेहरूच त्यांच्या आत्मचरित्रात असं लिहितात की आमच्या चळवळीचं ध्येय स्पष्ट नसल्याकारणानं जातीय भावनेच्या वाढीला मदत झाली यात संदेह नाही. आणि दैनंदिन हाल अपेष्टा व स्वातंत्र्याचे युद्ध यांच्यात कोणताही संबंध जनतेला दिसेना. प्रतिगामी विचारसरणीच्या व्यक्ती पुढारी म्हणून वावरू लागल्या. हिंदू व मुस्लिम दोन्ही जमातींचे प्रतिगामी नेते राष्ट्रवादाकडे दुर्लक्ष करू लागले. त्यांचे परस्परांशी कितीही मतभेद किंवा हाडवैर असलं तरी समाजवाद वगैरे सारख्या क्रांतिकारक चळवळींचा निषेध करण्यात मात्र दोन्ही पक्षांचं एकमत होत होतं. ज्यामुळे भांडवलवादाला म्हणजे त्यामध्ये भांडवलवादामध्ये गुंतलेले ज्यांचे हितसंबंध आहे त्यांना धक्का पोचेल अशी सूचना कोणी केली की दोन्हीही पक्ष हे एक होत होते. हे नेहरूंनी त्यांच्या आत्मचरित्रात लिहिलेले. म्हणजे याबद्दल नेहरूंना अत्यंत खेद त्याच्यामध्ये वाटत होता, अत्यंत आश्चर्य त्यामध्ये वाटत होतं. समाजवादी निष्ठेमधूनच पंडित नेहरूंचा नियोजनावर विश्वास बसला होता. आणि पुढे 1938 साली प्रस्थापित झालेली जी नॅशनल प्लॅनिंग कमिटी जी होती तिचे नेहरू हे अध्यक्ष होते. आणि त्या समितीच्या कार्यानंच भारताच्या भावी काळातील लोकशाही समाजवादाची पायाभरणी केली गेली. समाज जीवनातील लाभ लोभावर मर्यादा घालणं, विकास मार्गातील अडथळे दूर करणं, झपाट्याने विस्तारात असलेल्या सामाजिक संरचनांचं नेतृत्व करणं, सामान्य माणसाच्या हिताच्या मुख्यत्वे विचार करणं आणि त्याचं जीवनमान उंचावणं, त्याला विकासाच्या संधी देणं, त्यांच्या सुप्त गुणवत्तेला व शक्तींना वाव देणं इत्यादी ह्या गोष्टी सगळ्या नियोजनाची उद्दिष्ट ठरवून केल्या गेल्या होत्या. कारण भारताच्या मूळ संस्कृतीमध्ये भारताच्या इथे हाडामध्ये मुरलेल्या सर्वच व्याधींचं निर्मूलन समाजवादी नियोजनाद्वारेच होऊ शकेल हा पंडित नेहरूंचा विश्वास दिवसेंदिवस बळावत गेला. म्हणजे दारिद्र्य असेल, बेरोजगार असेल, इथली दैन्य दास्यत्व असेल, इथला मागासपणा असेल, या सर्वांवरच समाजवाद हाच त्यांना रामबाण उपाय वाटत होता.
समाजवाद हा केवळ आर्थिक सिद्धांत न राहता मग पंडित नेहरूंच्या जीवनाचं तो एक त्यांच्यासाठी एक आकर्षक असं तत्वज्ञान घेऊन आलेलं आपल्याला दिसून येतो. सरंजामी पायावर आधारलेल्या भारतीय समाज रचनेत अत्यंत क्रांतिकारक बदल फक्त समाजवादच घडून आणू शकेल असा विश्वास पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या मनामध्ये निर्माण झालेला होता. सामाजिक समस्यांकडे भ्रमविरहित शास्त्रीय दृष्टीने पाहण्यास समाजवादानेच नेहरूंना आपल्याला शिकवलेले दिसतं. केवळ परिणामांशी झुंजणं हे पंडित नेहरूंचे मते व्यर्थ आहेत. त्या परिणामांची कारणं काय आहेत ती शोधून त्याचं निर्मूलन आधी केलं तरच परिणामांचेही आपोआप उच्चाटन होईल किंवा ते होऊ शकेल. हा दृष्टिकोन नेहरूंनी सगळ्या सामाजिक अनिष्टांबद्दल घेतलेला दिसतो आपल्याला. त्यांच्या सामाजिक फेररचनेच्या कार्यक्रमातील पहिली गोष्ट जी होती ती म्हणजे विषमतेचा मुकाबला करणं ही होती. उत्पादन साधनांच्या विकासाबरोबरच मालमत्ता वितरणाच्या पद्धतीतही कसा फरक पडत गेला हे मानवी विकासाच्या आधारे नेहरूंनी अभ्यासलेलं होतं. उद्योगप्रधान अर्थव्यवस्थेत संपत्तीची वाढ होऊनही गरीबच राहतात. मग यामागील कार्यकारणाचा त्यांनी वेध घेतला आणि श्रमाचं अर्थार्जनाशी प्रमाण व्यस्त राहिल्यामुळे श्रमाची प्रतिष्ठाच कालांतरानं नाहीशी होत गेली. खाजगी मालमत्तेमुळे आर्थिक विषमतेची तीव्रता वाढते. नेहरूंच्या मते की खाजगी मालमत्तेच्या ह्या पावित्र्यालाच नेहरू असं म्हणतात की खाजगी मालमत्तेचा हे जे पावित्र्य आहेत याला नव उद्योग प्रधान अर्थव्यवस्थेत मुळीच स्थान असता कामा नये. म्हणजे काय की आर्थिक विषमता, मालमत्तेचे सदोष वितरण यांची वाढ करून भांडवलदारीने कायद्यासमोरील समतेला व समान मताधिकाराला निरर्थक करून सोडलं होतं भांडवलदाराने. कशाच्या आधारावर ते ह्या आर्थिक विषमतेच्या ह्या मालमत्तेतील सदोष वितरणाच्या ह्या पद्धतीने भांडवलदारांनी काय केलं तर ज्या घटनेतून किंवा ज्या कायद्याने राजकीय कायद्यासमोरील समता दिली, समतेत समान स्वरूपाचा मताधिकार दिला, या व्यवस्थाच ह्या भांडवलदारीने व्यर्थ करून सोडलेल्या आहेत, निरर्थक केलेल्या आहेत. आणि म्हणून त्या दृष्टीने सामाजिक समता हे आद्य साध्य असलं पाहिजे. पहिलं साध्य काय असलं पाहिजे तर सामाजिक समता हे असायला हवं. आणि त्यासाठी उत्पादन साधनांवर सामाजिक नियंत्रण आणि खाजगी मालमत्तेवर कडक निर्बंध असले पाहिजेत किंवा तसं असणं गरजेचं आहे. आणि सर्वांना विकासाची समान संधी दिली पाहिजेत असं नेहरू म्हणतात. असं नेहरूंनी आवश्यक मत व्यक्त केलेलं आहे. नेहरू पुढे असंही म्हणतात की भांडवलदारी अर्थव्यवस्थेतील शासन हे विशिष्ट वर्गाचंच राहतं. जनतेने किंवा जनतेसाठी चालवलेलं शासन फक्त समाजवादाद्वारेच शक्य होईल असं ते सांगतात. कारण त्या व्यवस्थेत जनसामान्यांना शासनात व राष्ट्रीय मालमत्तेत खऱ्या अर्थानं वाटेकरी होता येतं. नेहरूंच्या मते पंडित जवाहरलाल नेहरू दारिद्र्याला मानवाचा सर्वात मोठा शत्रू मानतात. कारण दारिद्र्य हे अति तिरस्करणीय असून ते नष्ट झालंच पाहिजेत. जेव्हा दारिद्र्याचा उगम वर्गीय शोषणातून होतो, नेहरूंच्या मते नेहरू म्हणतात की दारिद्र्य जेव्हा हे वर्गीय शोषणातून येतं ना तेव्हा ते सामाजिक अन्यायाचा प्रचंड असा मोठा मूलस्रोत असतो तो. आणि म्हणून दारिद्र्य निर्मूलन हे समाजवादाचं महत्त्वाचं साध्य आहे आणि ते असलं पाहिजेत. म्हणजे विषमता निर्मूलनापेक्षाही या साध्याला नेहरू अधिक महत्त्व देतात. कोणत्या? दारिद्र्य निर्मूलनाच्या. समाजवादाचं हे साध्य, विषमता तर हे आहेच, पण नेहरू म्हणतात की मानवाचा खरा शत्रू आहे तो म्हणजे दारिद्र्य. मग हे दारिद्र्य निर्मूलन हे समाजवादाचं पहिलं साध्य असलं पाहिजे आणि मग त्यानंतर विषमता निर्मूलन हे असलं पाहिजेत. नेहरूंच्या मते दारिद्र्य विरहित विषमता त्यांना दारिद्र्ययुक्त समतेपेक्षा अधिक इष्ट वाटते.
संपत्तीचं न्याय्य वितरण म्हणजे धनिकांचा पैसा हिरावून गरिबांना वाटून देणं असं नव्हे, कारण त्यातून फारसं काही साधणार नाही. तर संपत्तीचं उत्पादन वाढवून तिचं न्याय्य वितरण करणे हे पंडित जवाहरलाल नेहरू यांना अपेक्षित होतं. म्हणजे दारिद्र्य निर्मूलनाबाबत नेहरू कोणाशीच व कशाशीच तडजोड करावायला तयार दिसत नाही. गांधीजींनी केलेल्या दारिद्र्याच्या उदात्तीकरणाशी ते सहमत नव्हते, कारण दारिद्र्य निर्माण व सहन करणाऱ्या समाजव्यवस्थेवर ते सडकून अशी टीका करताना दिसून येतात आपल्याला. वर्गकलह व वर्ग शोषण या अरिष्टांना पोसणाऱ्या जमीनदारी, तालुकादारी ते या प्रगतीच्या व उत्पन्न वाढीच्या वाटेतील सर्वात मोठा अडसर पंडित नेहरू त्याला मानत होते. त्यांच्या मते आणि ह्या सगळ्यांच्या बंदोबस्तासाठी गांधीजींनी सुचवलेला जो विश्वस्त वृत्तीचा किंवा ज्याला आपण ट्रस्टीशिप म्हणतो, हा जो मार्ग होता गांधीजींनी सुचवलेला, तो पंडित नेहरूंना मुळीच पटत नव्हता. या माणसांपैकी सर्वोत्तम असलेले सुद्धा तेवढे परिपूर्ण असतील असं नेहरूंना वाटत नव्हतं. त्याचबरोबर हिंसा, सक्ती किंवा बळाचा वापर आणि क्रांती हेही मार्ग नेहरूंनी त्याज्य ठरवलेले आपल्याला दिसतात. म्हणजे समाजवाद आणायचा, मग समाजवादाच्या ज्या मूळ धारणेमध्ये काय, कामगारांची क्रांती आहे, भांडवलदारांचा विरोध आहेत, बळाचा वापर आहेत, क्रांती आहेत वगैरे, हे जे मार्ग आहेत समाजवादाचे, समाजवादीचे ध्येय साध्य करण्यासाठी, हे मात्र पंडित नेहरूंना मान्य नव्हते. पंडित नेहरूंचा विश्वास होता की लोकशाहीच्या शांततापूर्ण मार्गांनी समाजवाद आणणं शक्य होईल, ही खात्री त्यांना होती. कामगार किसानांच्या ठिकाणी हिंसक मनोवृत्ती वाढवण्यातूनच समाजवाद येऊ शकेल, हे जे मूळ समाजवाद्यांचं तत्त्व होतं ते नेहरूंना पटत नव्हतं. प्रासंगिक हिंसाचारातून व उद्रेकातून चळवळीचं बळ वाढत नाही, शिस्तबद्ध संघटनेतून आणि शांततापूर्ण कृतीतून ते वाढू शकतं, असं नेहरूंची भूमिका होती, असं नेहरूंचं म्हणणं होतं. आणि म्हणून समाजवादातून काही वर्गांचं हितसंबंध दुखावले जाणार हे अटळ आहेत आणि त्यामुळे तो संघर्ष देखील अटळ ठरतो, याची जाणीव मात्र नेहरूंना होती. राज्याने लोकमताच्या आधारे बळाचा वापर करून भांडवलशाहीत गुंतलेले हितसंबंध वगळण्याचा प्रयत्न करावा, कारण कोणीही आपल्या सवलती सहजासहजी सोडण्यास स्वेच्छेने तयार होत नाही. नेहमीच कोणत्या तरी स्वरूपात बळाचा व दबावाचा वापर करावाच लागतो, कारण खाजगी संपत्तीची आधुनिक जागा बदललेली व बदलत जाणारी संकल्पना समोर ठेवून त्यानुसार राज्यसंस्थेला वागणं हे भाग असतं. लोकमताच्या मागणीनुसार कायद्यान्वये अधिकाधिक हस्तक्षेप करून अमर्याद खाजगी मालमत्तेवर निर्बंध आणणं राज्यासाठी अटळ होऊन बसेल, याची जाणीव नेहरूंना होती आणि नेहरूंना त्याच्यामध्ये काही आक्षेपार्ह वाटत नाही, ते तसं दिसत देखील नाही. खरं पाहता बदलत्या परिस्थितीची चाहूल प्रत्येक वर्गानेच घ्यावायची आणि त्यानुसार जुळवून घ्यावं लागतं. भांडवलदारीने एकेकाळचे प्रश्न सोडवले असतील, पण आजचे प्रश्न सोडवण्यात भांडवलशाही ही असमर्थ आहेत. तिने उत्पादनात वाढ केली असली तरी वितरणाबाबत ती काहीच समाधानकारकपणे करू शकलेली नाही आहे भांडवलदारी व्यवस्था. आणि म्हणून मग समान आर्थिक न्याय, समान संधी, मानवाचं नैतिक भौतिक उत्थान असेल, आध्यात्मिक मूल्य असतील, सहकार्य असेल, निस्वार्थीपणा असेल, सेवाभाव असेल इत्यादींची जोपासना ह्या आधारलेल्या वर्गमुक्त समाजव्यवस्था सक्ती आणि मत परिवर्तन यांच्या तडजोडीमधूनच उभी राहू शकेल, असं नेहरू म्हणतात. एकदा ही वरील व्यवस्था ध्येय म्हणून स्वीकारल्यानंतर त्या ध्येयाच्या मार्गात जे जे येईल ते शक्यतो सामोपचारानं आणि जरूर त्या ठिकाणी सहकार्यानं ते दूर केलं पाहिजेत. परंतु सक्ती जर करावी लागली तर ती द्वेष भावनेने किंवा क्रूरपणे न करता त्यातील जो अडथळा असेल तो दूर करण्याच्या हेतून ती केली जावा. म्हणजे हा अत्यंत मूलगामी, अत्यंत उदात्त असा विचार नेहरू इथे मांडतात.
आणि ही भूमिका नेहरूंनी घेतली. समाजवाद आणायचा, पण कसा आणायचा, त्याची कार्यक्रम कशी, आपल्याला मार्क्सने, लेनिनने, माओने सांगितलेली तत्त्व किंवा आपल्या माहिती असलेला जो समाजवाद आहे त्याची मार्ग, त्याची साधनं जी आहेत त्याच्यावर नेहरू लोकशाही मार्गांचे पर्याय सुचवतात आणि ते ह्या सगळ्या पद्धतीनं ते ध्येय, ते हेतू साध्य करण्यासाठी, म्हणून हिंसा किंवा बळाचा वापर करावा लागला तरी चालेल, पण तो कसा, द्वेषभावनेने, क्रूरपणे न करता, तो त्याच्यात जो अडथळा निर्माण होईल तो फक्त दूर करण्याच्या हेतूने केला जावा, असं मत नेहरू मांडतात. अशी भूमिका नेहरू इथे घेताना दिसतात. आणि म्हणून मनुष्य स्वभावच असा आहे नेहरूंच्या मते की मनधरणी हे मार्ग जनसमूहापुढे यशस्वी ठरतीलच असं नाही, तर मत परिवर्तनाबरोबर सक्ती थोडीशी करावी लागेल, पण सक्तीचं क्षेत्र हे मर्यादित राहावं. सक्ती करताना अनिष्ट गोष्टी कमीत कमी प्रमाणात होतील याची दक्षता मात्र घ्यावी असं ते म्हणतात. म्हणजे मालक आणि मजूर संबंध आज जेवढी समजूतदारपणाची गरज निर्माण झालेली आहेत या संबंधांमध्ये, तेवढी पूर्वी कधीच नव्हती असं त्यांना वाटतं. मजुरांना आपण केवळ उत्पादन प्रक्रियेचे निर्जीव घटक नसून श्रम साफल्याचे भागीदार आहोत अशी जाणीव झाली पाहिजेत. ट्रेड युनियन्स असणं त्यांना अत्यावश्यक वाटतं. मजुरांचा संप हक्कही ते मान्य करतात. आजपर्यंत त्या वर्गावर झालेल्या अन्यायाचं परिमार्जन होणं त्यांना गरजेचं वाटतं, अगत्याचं वाटतं. मोठमोठ्या कारखान्यांना उत्तेजना देणं, त्यांचं राष्ट्रीयकरण करणं ही पंडित नेहरू आवश्यक मानतात. कारण औद्योगिकदृष्ट्या मागासलेल्या राष्ट्राचं राजकीय स्वातंत्र्य त्यांना निरर्थक वाटत होतं, म्हणून ते राष्ट्रीयकरणाचा मार्ग स्वीकारताना दिसतात. नेहरूंच्या मते समाजवादाचे केवळ भावनिक आकर्षण असून चालणार नाही. म्हणजे केवळ भावना प्रगल्भ झाल्या आणि समाजवादाचं आकर्षण झालं आणि मग तुम्ही तो समाजवाद आणला, किंवा भावनिक उत्तेजनातून तुम्ही क्रांतीला प्रवृत्त झाले. नेहरू म्हणतात हे भावनिक आकर्षण समाजवादाबद्दल असून चालणार नाही, तर प्रत्यक्षात परिस्थितीचं अध्ययन करून त्याच्या आधारे या देशासाठी इष्ट ठरू शकणाऱ्या समाजवादाची आपल्याला उभारणी करावं लागणार आहे, अशी भूमिका नेहरू घेतात. काय चांगलं आहे परिस्थितीचं तुम्हाला आकलन करावं लागणार, अध्ययन करावं लागणार, आणि मग ह्या देशासाठी जे इष्ट ठरेल, जे चांगलं ठरेल अशा स्वरूपाची समाजवादाची उभारणी आपल्याला करावी लागणार आहे. त्यांची समाजवादी समाजरचना ही साचेबंद नव्हती, ठोकळेबाज नव्हती, किंवा अशा स्वरूपाची ठरलेली एका चौकटीत नव्हती, तर नेहरूंच्या समाजवादी व्यवस्थेमध्ये प्रयोगक्षमतेला भरपूर असा वाव होता. ध्येयसिद्धी हा एकच निकष नव्हता, म्हणजे वाटेल त्या मार्गाने फक्त ध्येय साध्य करणं असं नव्हतं, तर परिवर्तनशीलतेला जागा होती. नेहरू असं म्हणतात की जगावर पुस्तकी किंवा ताठर स्वरूपाची तत्त्व लादण्याचा दुराग्रह स्वीकारायला नको आहेत. तो जर स्वीकारला तर तिथे पुन्हा ही विषमता असेल, हे दारिद्र्य असेल, संघर्ष असेल, हे अटळ होऊन बसेल. म्हणून अशी ताठर तत्त्व, पुस्तकी तत्त्व यांचा दुराग्रह धरणं हे नेहरूंच्या विचारांमध्ये बसत नव्हतं. नेहरूंचा समाजवाद हा व्यक्ती स्वातंत्र्याला मारक मुळीच नव्हता. लोकशाही आणि समाजवाद या दोघांचाही हेतू विषमता नाहीसी करणं आहे, सामाजिक न्याय सुलभ करणं हा असल्यामुळे ह्या दोघांमध्ये आवश्यक तिथे आंतरविरोध असं संभवतच नाही. म्हणजे जशी समाजवादाने क्रांतीची मार्ग स्वीकारलेले आहे, तो लोकशाही मार्ग त्याज्य केलेले आहेत, पण नेहरू म्हणतात की शेवटी काय आहेत, तर समाजवाद किंवा लोकशाही ह्या दोघांचाही हेतू काय आहे, तर विषमता नष्ट करणं आहेत, सामाजिक न्याय उपलब्ध करून देणं आहे, समता प्रस्थापित करणं आहेत. मग हे दोघांमध्ये आंतरविरोध असूच कसा शकेल? मग स्वातंत्र्य व लोकशाही जर समतेविना अशक्य आहे आणि समता प्रस्थापित होण्यासाठी उत्पादनाची मुख्य साधनं ही खाजगी मालकीतून बाहेर पडणं जर अनिवार्य आहे, तर समाजवाद हा लोकशाहीला पूरकच ठरेल, तो त्याला अपायकारक ठरू शकत नाही. म्हणून लोकशाही आणि समाजवाद ही एकाच नाण्याची दोन बाजू आहेत, ते दोघंही एकमेकाला पूरक ठरतात. समाजवादाच्या अंतर्गत व्यक्तीला स्वातंत्र्य तर मिळतेच, पण त्याचबरोबर अधिक सुरक्षितताही प्राप्त होते. व्यक्तीचे वेगळेपण व अस्मिता समाजवादात चिरडून टाकत नाही.
लोकशाही समाजवादाखालील खाजगी मालकी संपूर्णपणे मोडून पडत नाही. फक्त महत्त्वाचे उद्योगधंदे सार्वजनिक मालकीचे होतात आणि लहान जे ग्राम उद्योग आहेत ते सहकारी स्वामित्वाखाली येतात. समतेच्या दिशेने मालमत्तेचे न्याय्य वितरण होण्याची शक्यता असते आणि त्यासाठी संतुलित नियोजनाची गरज आपल्याला असल्याचे सांगता येते. म्हणजे नेहरूंनी लोकशाही आणि समाजवाद या दोघांचाही मेळ घालण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे समाजवादाची ध्येय आणि लोकशाहीची मार्ग यांचा समुच्चय घडून त्यांनी आवश्यक ते त्यांनी साध्य करण्याचा प्रयत्न आपल्याला केलेला दिसून येतो आणि त्यासाठी ते म्हणतात की याच्यासाठी गरज असते ती फक्त कशाची, तर संतुलित अशा नियोजनाची गरज असते. एकूणच विद्यार्थी मित्रांनो, पंडित नेहरूंचा जो समाजवाद विषयक असणारा जो विचार आहे तो अत्यंत प्रगल्भ आपल्याला असल्याचा दिसून येतो. तो अत्यंत आधुनिक स्वरूपाचा आपल्याला असल्याचा विचार दिसून, जसं हेरॉल्ड लास्कीने म्हटलेलं आहे किंवा इतर पाश्चिमात्य विचारवंतांनी जो 20व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये 20व्या शतकाच्या मध्यावधीमध्ये लोकशाही समाजवादाची जो विचार सुरू झाला तो नेहरूंनी अत्यंत प्रगल्भतेने भारताच्या संदर्भामध्ये आपल्याला मांडलेला दिसून येतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण पंडित जवाहरलाल नेहरू यांचे लोकशाहीविषयक विचार अभ्यासले मागील भागात. आजच्या भागामध्ये त्यांचे समाजवादविषयक विचार काय होते त्याची देखील आपण माहिती घेतलेली आहेत आणि एकूणच पंडित जवाहरलाल नेहरू यांचा लोकशाही समाजवाद काय आहेत, हा एकत्रित काय त्याबद्दल आपण यातलाच पुढचा अर्धा भाग आहे तो म्हणजे आपण उद्याच्या तासाला आपण त्याची चर्चा करू पुढील भागात. तोपर्यंत थांबूया. सर्वांचे धन्यवाद.